बीड जिल्ह्यात नुकतंच तोईत खान हत्याकांड घडलं. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहे. असं असताना 2 दिवसापूर्वी गेवराईमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या नावाखाली हेट स्पीच झालंय, भडकाऊ भाषणं झालेत आणि नेहमीप्रमाणे सत्ताधारी आमदार संग्राम जगताप आणि पडळकर यांनी मुस्लिमांना टार्गेट करणारे भाषणं केलेत. मानवतेचा राजा टिपू सुलतान या महापुरुषाचा अवमान सुद्धा केला. गेवराईच्या भागामध्ये काही महिन्यापूर्वी मस्जिदीत बॉम्बस्फोट झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा बीड जिल्ह्याचं वातावरण सामाजिक सलोखा बिघडण्याच्या उंबरठ्यावर असताना या कर्मठ संघटनांनी त्या भागामध्ये एंट्री घेतल्यामुळे पाठीमागे नेकनूरला सभा झाली, आता ही गेवराईला सभा झाली आणि प्रत्येक सभेमध्ये मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय. हिंदू मुस्लिम दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खुलेआम चेतावणी आणि धमक्या दिल्या जात आहेत. राज्याच्या गृह विभागाने या हिंदू जन आक्रोश सभाच्या माध्यमातून होणाऱ्या हेट स्पीचकडे गांभीर्यानं बघावं. बीडचे पोलीस अधीक्षक यांना आमची मागणी आहे की गेवराईला झालेल्या परवाच्या सभेतील भाषणाची, हेट स्पीचची तात्काळ दखल घ्यावी. आयोजक आणि भडकाऊ भाषण करणाऱ्या आमदारावरती UAPA ऍक्ट अंतर्गत कारवाई करावी. बीड जिल्ह्यात कर्मठता, धार्मिक उन्माद वाढणार नाही याच्यासाठी गृह विभागाने, पोलीस अधीक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. तोहीद खान नंतर जर अशाच पद्धतीने या अशा सभा होत राहिल्या तर अनेक तोहीद खान होताना बीडमध्ये दिसतील. त्याच्यामुळे तातडीने गेवराईला झालेल्या सभेची दखल पोलिसांनी घ्यावी आणि मानवतेचा राजा टिपू सुलतान हे देशाचे महापुरुष आहेत, हे संविधानाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. महापुरुषाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांचा खुलेआम अवमान करायचा हे दुर्दैवी आणि निंदनीय, त्याचा आम्ही निषेध करतो. त्याच्यामुळे तात्काळ बीडच्या या झालेल्या सभेची दखल पोलीस अधीक्षकांनी घ्यावी आणि आयोजकांना बोलून तिथला भाषण जमा करून UAPA अंतर्गत कारवाई करावी